ही माती ही आपली आई आहे आणि तिच्या गर्भातून आलेलं हे सगळं झाड काय तिचं बाळ आहे. मग तुम्हाला बाळापेक्षा जास्त लक्ष कशावर द्यायला पाहिजे? आईवर. पण आम्हाला सवय लागली बाळावर लक्ष द्यायची. पाटील बरोबर आहे का? आम्ही बाळावर लक्ष देतो म्हणून फवारे मारतो. कधी मातीला फवारा मारायची गरज पडली आजपर्यंत नाही. बरं मला सांगा, तुम्ही 30 वर्षापूर्वी जेव्हा पिकं करायचे तेव्हा किती फवारे मारायचे? नव्हतेच मारत ना. 30 वर्षापूर्वी केव्हा फवारे होते? तरी पण किती मस्त पिकं यायची. आणि आता तुम्हीच काय म्हणताय का फवारे मारले तरच चांगलं येते? सवय पडली आहे ती. तसं नाही, तसं आम्हाला शिकवलं. मी तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला चुकीचं नाही ठरवत आहे. तसं आमच्या मनावर काय केलं, बिंबवलं. कळलं का तुम्हाला? आणि ते एवढं बिंबवलं गेलं की आम्हाला जे विष आहे ते पण अमृत वाटायला लागलं. विषाला आम्ही औषध म्हणतो. तुम्हाला एक सांगा, पांढरी माशी तुम्हाला बाजाराला न्यायची आहे का वांग न्यायचे? बरोबर आहे. आता या वांग्याला काही दोष आहे का? मग एवढं सुंदर वांग आहे, पानांना कुठे व्हायरस आहे का? कुठे शेंडाळी आहे का? फवाऱ्याची गरज सुद्धा नाही आहे. तुम्ही जर खाली बेसल डोसला जर खर्च केला तर तुम्हाला फवाऱ्यांची गरजच नाही. तुमची जमीन एवढीच आधीच एवढी चांगली आहे, तिला तुम्ही जर आणखीन चांगली केली तर काय होऊ शकतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही जर या उंच आणि डेव्हलप झालेल्या वांग्याचं जर वांग खाल्लं तर तुमच्या पण शरीरामध्ये अशी डेव्हलपमेंट होईल. तुम्ही जर रोगट झालेल्या झाडाचं वांग खाल्लं तुम्ही पण रोगट होणार. हा निसर्गाचा नियम.